मुलीच आहेत शासनाची फक्त 6 महिन्याची आहे काहीच नाही उद्या दुर्दैवाने काय झालं शासन तुम्हाला नुकसान भरपाई देणार नाही कारण कोणाचा फायदा नाही मग तुम्ही तुमचं ग्रॅज्युएशन पूर्ण करणार का हे 6 महिन्यासाठी ते सोडणार मला विचार करा म्हणून हे फॅकल्टीचा बीए असो बीकॉम असेल बीएससी असो कोणताही पॉलिटेक्निकचा डिप्लोमा असेल बीएड असेल तुम्ही याच्यामध्ये बीएड असेल तुमचा पॉलिटेक्निक डिप्लोमा असेल वेटरनरी असेल एडी असेल कोणताही चालतोय फक्त तो नोकरीच्या शोधात पाहिजे असा मुलगा किंवा असा लाभार्थी या योजनेला पात्र होता बरोबर ही जीआर न वाचलेल्यांसाठी अजून माहिती आता याच्यामध्ये गव्हर्नमेंट मध्ये टोटल सँक्शन पोस्टच्या 5% आता बीडीओ हे सुद्धा सेमी गव्हर्नमेंट म्हणजे जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येतात बीडीओ पण जिल्हा परिषदेच्या अंतर्गत शिक्षण विभाग आहे बरोबर ब्लॉक एज्युकेशन ऑफिसर आपण म्हणतो गट शिक्षण अधिकारी इथे कोण आहे याच्यापैकी सर आहे यांना तुम्ही सर्वांनी पाहिलं मगापासून पाहिलं असेल बोलले असतील तुमच्याशी तर यांच्या अंतर्गत तर साधारण शाळा किती येतात इथे तुमच्या ब्लॉक मध्ये हा 328 पदावरती 325 ना 322 322 म्हणजे 325 शाळा आल्या त्यांनी काय केलं 5%चा रेशो लावण्याऐवजी एक शाळा एक मुलगा किंवा एक मुलगी घेतली बरोबर हा क्रायटेरिया मी फॉलो केला आता इथे व्हिडिओ कोण आहे तुम्ही तुमच्या अंतर्गत ग्रामपंचायती किती येतात 138 लावले किती मुलं 138 ची फिगर आली का आपल्याकडे 138 ग्रामपंचायत देवराई व्हिडिओ ऑफिस नाही आमच्या ऑफिसला काय आहे तुमची 137 दिलाय तुम्ही परंतु आपल्या लिस्ट मध्ये कालचं नव्हतं हा हे अचानक आलेलं तुमच्याकडचा आजच्या आकडेवारी सांगते काय की 12वी असेल 6,000 ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन 10 आणि बीएड किंवा एनी अदर फॅकल्टी डिप्लोमा 8,000 हे तुमच्या अकाउंटला येणार आहेत पैसे आले का आले थोडे तरी 10-15 दिवसाचे ट्रेनिंग शिक्षकांचे आले हो सप्टेंबर महिन्याची प्लेसमेंट ऑगस्टची आहे ऑगस्टची कोणाची आहे 24 ऑगस्ट आणि जुलैची कोणाचीच नाही ना नाही अकाउंटला पैसे येणार आहेत किती जणांचे आले एज्युकेशनचे 137 आणि 322 चे आले हा स्वतःसाठी तर आता याच्यामध्ये एक आहे तुमचे डॉक्युमेंट हार्ड कॉपी आपल्या ऑफिसला आली का बिलकुल नाही आली ना आता तुमचे हार्ड कॉपी आल्याशिवाय पेमेंट होणार नाही स्क्रुटिनी शासनाने लावलेली आहे ऑलरेडी लावली सीओ साहेबांना आज मी भेटले सीओ साहेब म्हणजे एवढा गंभीर प्रश्न आहे माझ्या कानावर आला नव्हता ह्या तुम्ही जॉईन होताना डॉक्युमेंट दिले ना यांच्याकडे यांनी डॉक्युमेंट यांच्याकडे ठेवले आमच्याकडे आणून दिले नाही आमच्या जिल्हा कार्यालयाला त्याची हार्ड कॉपी द्या त्याचा बंच द्या विद्यार्थ्यांना किंवा यांना जास्त गरज आहे पेमेंट यांच्या अकाउंटला होतंय यांच्याकडे जर तुम्ही म्हणले असते इंटरव्ह्यूच्या वेळेस 2 बंच द्या एक बंच तुमच्याकडे ठेवा एक बंच आम्हाला आणून द्या कशासाठी स्टुडंटसाठी मग एवढा डिले का आहे कारण उद्या याचं पेमेंट नाही झालं तुम्ही पेमेंट देणार कुठून करण्यासाठी त्या मुलाचा आधार आयडी तेच मुलगा आहे का तो याची स्टुडंट न होता आतापर्यंत अप्रूव्हल गेले जे डमी आढळतील जे चुकीचे आढळतील त्यांचं तुम्हाला रिवॉर्ड पेमेंट द्यावं लागणार पैसे तुम्हाला पुन्हा यांच्याकडनं वसूल करून रिटर्न द्यावे लागणार कारण अशा केसेस घडायला लागल्या त्यामुळे या ऍक्सिडेंटची विजिट आहेत तुम्ही स्क्रुटिनी न करता अप्रूव्हल देणं पण चुकीचं आहे आमच्या विभागाने पण हे घाईमध्ये जेव्हा स्कीम आली आचारसंहिता पुढे होती आपल्याला ही जीआर आला आणि आम्ही स्कीम ही म्हणजे फास्ट आली तुम्हालाही जेवढे निर्देश जोरात आले असतील एवढ्या स्कीम ते आपल्याला अपॉइंटमेंट करायच्या बरोबर त्या केल्या पण डॉक्युमेंट तुमच्याकडे ठेवू नका मी हे माझ्या तपासणीचं पहिलं कार्यालय की हार्ड कॉपी कुठंच नाही आम्ही स्क्रुटिनी कशावर करायची क्रॉस व्हेरिफाय हा गोमाशोमा आहे कशावरून तुमच्याकडे डॉक्युमेंट ठेवायचं कशासाठी 2 पंच जर ते म्हणजे आम्ही तुमच्याकडे दिले 2 पंच काय करता तुम्ही 4 दिलेत हे बघा याच्यामध्ये तुमच्याकडे कोणी पैसे घेत असतील हजेरीचे सुद्धा बघा कोणी काय
ऑफिसला येऊन सांगा, कारण अशा गोष्टी खूप घडत चालले, या गोष्टी घडू नये म्हणून मी आले. आणि डॉक्युमेंट, तुमचे डॉक्युमेंट आमच्या ऑफिसला आलेच पाहिजे. ऍज अ सीओ हे IAS ऑफिसर असतात, त्यांच्या कानावर मी स्वतः भेटून घातलेला आहे की जे बीड हा असा जिल्हा आहे की मला किमान आम्ही तुम्हाला कुठेच रोखत नाही, विद्यार्थी तुमच्यापर्यंत आणून देतात, तुम्हाला फक्त आमच्या ऑफिसला आणून द्यायचं. आणि तो कशासाठी त्याच्या पुढचं सांगते, व्हेरीफाय करायचं. आज जसं तुमचं रजिस्ट्रेशन झालं, केलं का रजिस्ट्रेशन? स्वतःचं नाव नोंदणी केली का? काही जण राहिले तुम्हाला माहिती. एम्प्लॉयमेंट कार्ड काढलं का? कोणी नाही म्हणले, त्यांना काढायचंय, कारण एम्प्लॉयमेंट कार्ड काढल्याशिवाय आता त्याचा जो तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आहे तोच नोंदणी क्रमांक आहे, बरोबर. आणि तुमचा एखाद्याच्या अकाउंटला गेलं तर तुमचा तो नोंदणी क्रमांक टाकल्यावर त्याच्यात ज्याने एम्प्लॉयमेंट कार्ड तुम्ही काढलं स्वतः केलं जातं. तसं बीईओ ऑफिसचं किंवा बीडीओ ऑफिसचं आम्ही रजिस्ट्रेशन केलेलं आहे. त्यांना युजर आयडी पासवर्ड मिळालेला आहे. हे कशासाठी आहे? तुम्ही कोणाच्या अंडर कोणत्या शाळेत काम करता? जिल्हा परिषदेचं ऑफिस आहे, त्याच्या जी शाळा आहे वाडी वस्तीवरची ती कोणती असेल, एखादं जनता महाविद्यालय असेल, कोणतं जे तुमच्या शाळेचं नाव असेल तिथे तुम्ही काम करताय हे त्याच्यातनं दिसून येतं. आणि लक्षात, तर याच्यामध्ये त्यांनी जेव्हा तुमची हजेरी A आणि P मध्ये द्यायची नाही, तुमची स्वतःची सही करायची. A आणि P मध्ये किती देतात? ऍब्सेंट प्रेझेंट कोणीच नाही देतात ना? सह्या करतो. देत असलेले गव्हर्नमेंट शासनाने पाठवलाय, स्वतःची सहीच पाहिजे तिथे. नाहीतर काय होतं, काही त्यांनी जरी अप्रुव्हल दिलं तरी ते वरती जाऊन पुन्हा आपल्याला डबल अपलोड करावी लागते, तेवढेच पैसे तुम्हाला यायला डिले होतो. कारण आज तुम्ही इथे जवळजवळ 425, बरोबर ना मॅडम, 325 आणि हे 137 आज फक्त एकाच व्हिडिओच्या लेवलचे. असे महाराष्ट्रात किती व्हिडिओ आहे, किती ग्रामपंचायती आहे? तुमची हजेरी अपलोड हे लोक केल्याशिवाय आमच्या लॉगिन मध्ये दिसत नाही. एसीच्या असिस्टंट कमिशनरच्या लॉगिन मध्ये सॉफ्टवेअर जोपर्यंत दाखवत नाही जोपर्यंत तुमच्या इकडे अपलोड होत नाही. आज ह्यांना 137 आणि 325 लोकांची अपलोड करायला किती वेळ जात असेल? 10 मिनिटे बघा. स्कॅन करायचे अपलोड करा, स्कॅन करायचा अपलोड करा, बरोबर सर. जो कोणी एक्सपायर्ड व्यक्ती तिथे नेमला असेल तो ते काम करतोय बघा. तर याच्यामध्ये असे महाराष्ट्रात किती आहे, डिस्बर्समेंट व्हायला वेळ लागतो, शासनाचा पैसा कुठेच जात नाही. इलेक्शन आहे, आचारसंहिता आहे, आता शपथविधी असेल, अटीवरती काय असेल तर तुमचे पैसे ऍक्च्युली मला इथे आनंद झाला की भरपूर जणांना पैसे मिळाले. हे डिक्लेरेशन भरलं ना, सही केली, बरं हे कसं केलं तुम्ही? शासन निर्णय वाचला का? त्याच्यामध्ये काय, शासनाची स्कीम फक्त 6 महिन्याची आहे, पुढे एक्सटेंड अजून शासनाने काही दिलं नाही. आणि पण घरी जाताना घरी जाताना अनुभव सर्टिफिकेट मिळणार आहे तुम्हाला. ते डिजिटल असेल किंवा हार्ड कॉपी काय देतील संबंधित यंत्रणा, तर त्याचा उपयोग तुम्हाला काय होणार आहे? उद्या इन फ्युचर मध्ये जिल्हा परिषद असो, शिक्षण विभागाची कंत्राटी लेवलची भरती झाली आहे त्याला, आणि पुढे भरतीच्या वेळेस हे लोक मॉनिटरिंग आणि मॅपिंग करणारे हेच लोक असतात. त्यांच्या नजरेतनं तुम्ही सुटत नाही. जो टाइमपास करतो त्याला ते टाळणारच, कारण काय कामाचं नाही ना. उद्या तुम्ही जेवढी सिन्सिअरिटी तिथे दाखवा, जेवढं तुम्ही शिकून घ्या, 5, 6, 10,000 रुपये काहीच नाही. ऍक्च्युली एवढी महागाई वाढली, काय होतंय त्याच्यात की शासनाने प्लॅटफॉर्म दिला तुम्ही शिकण्यासाठी, आणि तुमचे 6 ते 8 तास जे तुमचे इथे जातात ते फुकट नको म्हणून तुमच्या अकाउंटला विद्या वेतन स्टायपेंड जमा होतो. कुठे शासनाने पगार नावाचा उल्लेख केला नाही, कुठे नोकरी नावाचा उल्लेख केला नाही, फक्त तुम्हाला काय दिलंय? स्टायपेंड, विद्या वेतन दिले आणि 6 महिन्याचं तुम्हाला तिथे इंटर्नशिप दिली, अप्रेंटिसशिप पण नाही. परंतु ते सकारात्मक जर पाहिलं तर त्याची अमाऊंट बऱ्यापैकी मोठी असेल. आता 2-3 महिन्याच्या मिळून तर त्याची तुम्ही काहीतरी चांगली एखादी गोष्ट घेऊ शकाल, आणि अमाऊंट मोठी असल्यामुळे ती आठवण राहील तुम्हाला. हे बघा, पेशन्स तुम्ही लॉस करू नका. आयटीआय जसा झालाय अप्रेंटिसशिप मॅप आणि मॅप, महाराष्ट्र अप्रेंटिसशिप, नॅशनल अप्रेंटिसशिप, तर याच्यामध्ये जो बेनिफिट घेतलेला असेल त्याला आपल्याला ही योजना लागू नाहीये. दुसरी गोष्ट, जो FY डिवाइड करतोय म्हणजे आपण कॉलेज घेतोय तर त्याला किंवा डीएड करतोय आणि त्याला ती योजना शिक्षण घेत असणाऱ्याला लागू नाही मिळत. परमनंट काहीच नाही. उद्या दुर्दैवाने काय झालं, शासन तुम्हाला नुकसान भरपाई देणार नाही, कारण कोणाचा फायदा नाही. मग तुम्ही तुमचं ग्रॅज्युएशन पूर्ण करणार
ह्या गोष्टी आहेत. आता पेमेंटचं सांगितलं मी तुम्हाला. कायम कामाचे फायदे नाहीत, एक्सपिरियन्स सर्टिफिकेट मिळेल, उद्या अनुभव असेल यांच्याकडे कुठे बाहेर जागा कुठल्या तर त्या एक्सपिरियन्स सर्टिफिकेटचा तुम्हाला उपयोग होईल. आता काही सांगा एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.